नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती IMP प्रश्नपत्रिका क्रमांक 3। हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असून तुम्हाला पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारले गेले आहेत आणि इथून पुढेही विचारले जातील। तर बघा, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? A. कृष्णा, B. भीमा, C. गोदावरी, D. नर्मदा। त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन C. गोदावरी। तर गोदावरी नदीवरती जायकवाडी हे धरण स्थित आहे। चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2 आहे, कृष्णा व कोयना नद्यांचा संगम कुठे होतो? ऑप्शन A. कोयना, B. कराड, C. सातारा, D. नरसोबाची वाडी। याचं उत्तर असेल ऑप्शन B. कराड। तर कृष्णा व कोयना नद्यांचा संगम कराड या ठिकाणी होतो। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील गोदावरी नदीचे उगमस्थान कुठे आहे? A. त्र्यंबकेश्वर, B. नांदेड, C. पैठण, D. निफाड। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन A. त्र्यंबकेश्वर। तर महाराष्ट्रातील गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे? A. रायगड, B. सिंधुदुर्ग, C. नांदेड, D. बुलढाणा। याचं उत्तर असेल ऑप्शन B. सिंधुदुर्ग। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? A. गोदावरी, B. कावेरी, C. कृष्णा, D. नर्मदा। याचे योग्य उत्तर असेल D. नर्मदा। तर नर्मदा ही पश्चिम वाहिनी नदी आहे। ओके, चला पुढचा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? A. पहिला, B. दुसरा, C. तिसरा, D. चौथा। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन C. तिसरा। तर महाराष्ट्र हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकावर येतो। चला पुढचा प्रश्न आहे, लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? A. अकोला, B. बुलढाणा, C. जालना, D. नांदेड। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन B. बुलढाणा। तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? A. गोदावरी, B. भीमा, C. कृष्णा, D. कोयना। याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन A. गोदावरी। तर गोदावरी नदीवरती जायकवाडी हे धरण आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9 बघा, इस्रो ही संस्था कशाशी संबंधित आहे? A. खेळ, B. कृषी, C. अंतरिक्ष, D. व्यापार। याचं योग्य उत्तर आहे अंतरिक्ष, ऑप्शन C. अंतरिक्ष हे याचं उत्तर असेल। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 10, ताडोबा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? A. गडचिरोली, B. चंद्रपूर, C. भंडारा, D. कोल्हापूर। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन B. चंद्रपूर। तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्प स्थित आहे। चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 11 बघा, कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? A. 1848, B. 1630 मीटर, C. 1646 मीटर, D. 1680 मीटर। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन C. 1646 मीटर। चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 12 बघा, तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? A. धुळे, B. अमरावती, D. C. नंदुरबार, D. जळगाव। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन C. नंदुरबार। तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमाळ पठार आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील सर्वात मोठा विद्युत प्रकल्प कोणता आहे? A. कोयना, B. गोसीखुर्द, C. जायकवाडी, D. अप्पर वर्धा। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन A. कोयना। तर कोयना हे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे। चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे? A. वाघ, B. सिंह, C. हरिण, D. शेकरू। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन D. शेकरू।
तर महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी आहे त्याचं नाव आहे शेकरू. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? ए. पुणे, बी. अहमदनगर, सी. सातारा, डी. नाशिक. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अहमदनगर. तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर कळसुबाई हे स्थित आहे. चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? ए. सिक्कीम, बी. गोवा, सी. अरुणाचल प्रदेश, डी. मिझोराम. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गोवा. तर गोवा हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य आहे आणि सिक्कीम हे लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य आहे. चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. सातपुडा पर्वतामुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? ए. नर्मदा तापी, बी. गोदावरी भीमा, सी. कृष्णा नर्मदा, डी. कृष्णा भीमा. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नर्मदा तापी. तर बघा, नर्मदा व तापी या दोन नद्यांमुळे या दोन नद्या सातपुडा पर्वतामुळे वेगळ्या झाल्या आहेत. ओके, तर चला पुढचा प्रश्न घेऊयात आपण. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? याचं उत्तर तुम्ही सांगायचे विद्यार्थी मित्रांनो. ए. वैतरणा, बी. ताणसा, सी. कोयना, डी. शास्त्री. तर जे योग्य उत्तर असेल ऑप्शन सी कोयना. तर कोयना ही पश्चिम वाहिनी नदी नाही. ओके, चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही? ए. कार्बन डायऑक्साईड, बी. क्लोरोफ्लोरोकार्बन, सी. हायड्रोजन, डी. वरीलपैकी नाही. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी हायड्रोजन. तर हायड्रोजन हा हरितगृह नाही. ओके, बाकी कार्बन डायऑक्साईड आणि क्लोरोफ्लोरोकार्बन हे हरितगृह आहेत. चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. विक्रम हे उपग्रहाचे केंद्र पुणे जिल्ह्यात कोठे आहे? ए. आर्वी, बी. सुपे, सी. खेड शिवापूर, डी. हडपसर. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन ए आर्वी. तर आर्वी या ठिकाणी विक्रम हे उपग्रहाचे केंद्र पुणेमध्ये आहे. ओके, चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर महाराष्ट्रातील पेंच हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे हे तुम्हाला सांगायचे आहे. ए. बोरिवली, बी. नागपूर, सी. गोंदिया, डी. अमरावती. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नागपूर. तर नागपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील जे पेंच राष्ट्रीय उद्यान आहे ते आहे. चला पुढचा प्रश्न आहे संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान कोठे आहे? ए. सिंधुदुर्ग, बी. रत्नागिरी, सी. रायगड, डी. कोल्हापूर. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रत्नागिरी. तर रत्नागिरी या ठिकाणी जैतापूर हे अणुऊर्जा प्रकल्प आहे. चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. गुलाबी क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ए. अन्नधान्य उत्पादन, बी. झिंगे उत्पादन, झिंगे किंवा कोळंबी. ओके, बी. झिंगे किंवा कोळंबी उत्पादन, सी. मध प्रक्रिया, डी. दूध उत्पादन. त्याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी झिंगे किंवा कोळंबी उत्पादन. चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ए. ॲमेझॉन, बी. मिसिसिपी, सी. नाईल, डी. गंगा. तर जगातील सर्वात लांब नदी नाईल आहे. ऑप्शन सी नाईल याचं उत्तर असेल. ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. शेवटचा प्रश्न आहे कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात? ए. 0° अक्ष रेखावृत्त, बी. 90° रेखावृत्त, सी. 80° रेखावृत्त, डी. 180° रेखावृत्त. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन डी 180° रेखावृत्त. ओके विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात आपण
पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.